केवायसी करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. नवीन ई-केवायसी सुरू. खुशखबर, मुख्यमंत्री लाईव्ह बोलत आहेत. कागदपत्र नसल्याने 65 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिलेली आहे. मग त्यामध्ये सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत. त्यामध्ये काही लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली आहे, काही लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेलीच नाही. काही लाडक्या बहिणी त्यामध्ये अशा आहेत की त्या निराधार आहेत, परित्यक्त्या आहेत, एकल आहेत, घटस्फोटित आहेत, अविवाहित आहेत. अशा पद्धतीने सगळ्या लाडक्या बहिणी या सगळ्या टोटल आहे 65 लाख. मग एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी करायची आहे. ई-केवायसी केल्याशिवाय तुमचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही आणि तुमचे हप्ते पुन्हा नव्याने सुरू होणार नाही. मग यासाठी आत्ताच मुख्यमंत्री साहेब काय बोलले की ज्यांना ई-केवायसी करायची आहे त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा ई-केवायसी प्रक्रिया सुरू करायला तयार आहोत. परंतु तुम्ही सगळ्यांनी जेव्हा प्रतिसाद दिला, तुम्ही सगळेजणं जेव्हा तुम्ही होकार द्याल, तुम्ही सगळेजणं जेव्हा सपोर्ट कराल, तेव्हा पुन्हा लवकरच ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल. तुम्ही म्हणजे कोण की आता ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे, ज्यांची ई-केवायसी केलेलीच नाही, अशा भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट्स येतात की त्या म्हणतात की आम्ही ई-केवायसी केलेलीच नाही. मग आता अशा पद्धतीने बघा, आता आजही आत्ताचं काय आहे तुम्हाला मी सांगते, स्थिती काय आहे ते तुम्ही यामध्ये पुन्हा पडताळून बघा. आता 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त वय जर असेल तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे. तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी कर्मचारी म्हणून जर कार्यरत असेल किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घ्यायला लागलात, त्यानंतर जर तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर सरकारी नोकरी लागलेली असेल तरीसुद्धा तुमचा लाभ हा बंद होऊ शकतो. आणि तुमच्या कुटुंबातील व्यक्ती समजा कोणी जर पेन्शन घेत असेल तरीसुद्धा आता तुमचा लाभ हा बंद होणार आहे. कारण की तुमचा हा जो सगळा डेटा आहे संबंधित विभागाने महाराष्ट्र सरकारकडे पाठविलेला आहे. तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन जर असेल, ट्रॅक्टर वगळता, तर तुमच्याकडे आता हा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा तुम्हाला मिळणार नाही. आणि वार्षिक उत्पन्न हे तुमचं 2.5 लाखांपेक्षा कमी असलेलं पाहिजे. जर तुमचं आता उत्पन्न आता असंही झालेलं आहे बघा, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेतल्यानंतर सुद्धा तुमचं उत्पन्न कदाचित वाढू शकतं, त्यामुळे सुद्धा तुमचं हा आता लाभ हा बंद होऊ शकतो. त्यामुळे आणि कागदपत्रांमध्ये जर तुमच्या त्रुटी असेल, जर तुमच्या कागदपत्रांमध्ये जर फरक असेल, चूक असेल, म्हणजेच आता आधार कार्डवरील तुमचं नाव वेगळं, पॅन कार्डवरील वेगळं, तुमचं बँकेच्या पासबुकमधील वेगळं, अशा पद्धतीने जर तुमच्याकडून जर चूक झालेली असेल तर किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल तर ती लवकरात लवकर तुम्ही नीट करा, अपडेट करा. नाही तर ई-केवायसी करूनही तुम्हाला लाभ मिळणार नाही. आजपर्यंत बघा पुढचं अपडेट काय आहे तर आजपर्यंत 92 लाख बहिणी योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. आजच्या तारखेला 1 ऑगस्ट 2026ला हा आकडा आणखीन पुन्हा पुढे गेलेला आहे. म्हणजे 92 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी या अपात्र झालेल्या आहे. का? कारण की तुमचा जो डेटा आहे तो आता सरकारकडे पोहोचलेला आहे. 28 लाखांपेक्षा जास्त बहिणी या बीड जिल्ह्यामध्ये अपात्र झालेल्या आहेत.
28 लाख म्हणजे 92 लाखातील 28 लाख लाडक्या बहिणी या बीड जिल्ह्यातील आहे की त्या अपात्र झालेल्या आहेत. आता या योजनेतून या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. 92 लाखातील 60 ते 65 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची EKYC अभावी त्या अपात्र झालेल्या आहेत आणि त्यातील 30 ते 35 लाख म्हणजे जवळजवळ आपण निम्मे पकडूया 35 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या EKYC त्यांची राहिलेली आहे. आता कदाचित हा आकडा जास्तही असू शकतो. 65 लाख लाडक्या बहिणींमधील हा आकडा जास्त असू शकतो की त्यांची EKYC अभावी त्यांचे हप्ते हे बंद करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री सरकार सांगत आहे तुम्ही जर EKYC करायला जर तुम्ही तयार असाल तर महाराष्ट्र सरकार लगेचच ताबडतोब EKYC प्रक्रिया सुरू करणार आहे. परंतु त्यासाठी तुम्ही स्वतः सगळ्यांनी इंटरेस्ट दाखवला पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी भरभरून कमेंट करा, सपोर्ट करा. म्हणजे तुमचा सपोर्ट, तुमच्या कमेंट्समुळे हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचणार आणि सरकार लवकरच EKYC प्रक्रिया सुरू करणार. आता ज्या 65 लाख लाडक्या बहिणी आहेत त्या EKYC अभावी अपात्र झालेल्या आहे. मग त्यामध्ये सगळ्याच आहेत. निराधार आहेत, घटस्फोटित आहेत, विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, एकल आहेत, अविवाहित आहेत आणि कागदपत्र नसलेल्या लाडक्या बहिणी आहेत. मग आता तुम्ही मला सगळ्यांनी एकच कमेंट करा, ज्यांच्याकडे कागदपत्र नव्हती अशा सगळ्या लाडक्या बहिणी, तुमच्याकडे जर कागदपत्र उपलब्ध झालेली असेल तर फारच चांगलं आहे, फारच उत्तम आहे. म्हणजे कागदपत्र म्हणजे कोणती तर पतीचे किंवा वडिलांचे आधार नंबर, आधार कार्ड. आता ज्यांना पती पण नाही, वडील पण नाही, त्यांनी काय करावं तर त्यासाठीच आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे की कमीत कमी कागदपत्रांमध्ये आणि सोप्या पद्धतीने EKYC प्रक्रिया सुरू करावी. मग तुमच्यासाठी हा मुद्दा आपण सुरू केलेला आहे आणि EKYC प्रक्रिया लवकर सुरू करा हा एक मुद्दा. असे 2 मुद्दे आपण आपल्या चॅनलवर कंटिन्यू याच्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत आहेत. आतापर्यंत जर तुम्ही पहिलेपासून जर पाहिले तर 50च्या वर व्हिडिओ हे EKYC वर आहेत. आणि आता कागदपत्र सोडून कमी अटींमध्ये आणि सोप्या पद्धतीने EKYC प्रक्रिया सुरू करा यावर पण आपले आता 4 ते 5 व्हिडिओ अपलोड झालेले आहे. त्यामुळे आता फक्त एकच गोष्टीची बाकी आहे ती म्हणजे तुमच्या सपोर्टची. तुम्हाला जर EKYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करून हवी असेल, तुम्हाला जर हप्ते पुन्हा सुरू हवे असतील, तुम्हाला जर सगळे लाडक्या बहिणींचे यापुढे सर्व हप्ते पुन्हा सुरू करावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्या लाडक्या बहिणी सगळ्यांनी सपोर्ट करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारने लवकरात लवकर EKYC प्रक्रिया सुरू केली पाहिजे आणि ती सुद्धा सोप्या पद्धतीने कमीत कमी कागदपत्रांमध्ये. ज्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्र नाहीत त्या लाडक्या बहिणींसाठी आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे की सोप्या पद्धतीत EKYC प्रक्रिया सुरू झाली पाहिजे आणि EKYC प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. मग लाडक्या बहिणी तुमचे मत काय आहे यावर मला नक्की कमेंट करा. तुम्हाला काय वाटतं, हा मुद्दा आपण पुढे नेला पाहिजे का, हा मुद्दा आपण लावून धरला पाहिजे का, हा मुद्दा आपण यशस्वी केला पाहिजे का, तुम्हाला EKYC करायची आहे का, मला कमेंट करा. आठवणीने हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.